नमस्कार, मी प्रशांत कदम. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यासह 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले आणि या निकालानंतर भाजपनं देशभरामध्ये 22 राज्यांमध्ये आपली सत्ता प्रस्थापित केलेली आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या भाजपचा विजय रथ जो आहे तो रोखल्यासारखं वाटत होतं. इंडिया अलायन्स थोडंसं आघाडीवरती आहे असं वाटत होतं, मजबूत आहे असं वाटत होतं. 1.5 वर्षानंतर मात्र भाजप एकापाठोपाठ एक राज्य जिंकत सुटलेली आहे. हरियाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि मग पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये तर अ, अनेक दशकांचं त्यांचं स्वप्न होतं. श्यामाप्रसाद मुखर्जी जे जनसंघाचे संस्थापक होते, त्यांचं हे गृहराज्य, पण ते भाजपला आजवर जिंकता आलेलं नव्हतं. आता या विजयाच्या पाठीमागं नेमकं काय कारणीभूत आहे? म्हणजे अ, केंद्रीय यंत्रणांचा या संपूर्ण निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वापर झाला हे आपण सगळ्यांनी उघडपणे पाहिलेलं आहे. निवडणूक आयोगाच्या सगळ्या कारभारापासून ते मतदार पुनर्निरीक्षणाच्या यादीबद्दल असलेले प्रश्नचिन्ह, सुप्रीम कोर्टानं शेवटपर्यंत 27 लाख मतदारांना बंगालमध्ये अ, संधी जी आहे ती अपिलाची दिली नाही. आता निकालानंतर कदाचित त्यांच्या अपिलावरती सुनावणी होईल, पण त्याच्यानंतर बराच वेळ जो आहे तो निघून गेलेला असेल. पण या सगळ्याच्या निमित्तानं एक सविस्तर चर्चा आपण करणार आहोत आणि प्रश्न साहजिकच तुमच्या माझ्या मनातला आहे, की हा भाजपचा जो विजय आहे, तो विजय निवडणूक रणनीतीचा आहे, की व्यवस्था हायजॅक केल्याचा आहे? हा साधा-सुधा निकाल आपण गेल्या काही दिवसांपासून बघत नाहीये. याच्यामध्ये केवळ राज्य आणि प्रादेशिक पक्ष कोलमडत नाहीयेत, तर व्यवस्था कोलमडून पडते आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून याच सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत आज ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर, जे पारी या पी साईनाथ यांनी स्थापन केलेल्या संस्थेसोबत ते निगडीत आहेत आणि रामराव नावाचं शेतकरी आत्महत्येवरचं एक अतिशय संवेदनशील असं पुस्तक जे आहे ते त्यांनी लिहिलेलं आहे. इंग्रजीनंतर ते आता मराठीमध्ये पण आलेलं आहे. त्यामुळं एका वेगळ्या दृष्टिकोनातून आपण त्यांच्याकडनं या सगळ्या राजकारणाचे कंगोरे समजून घेणार आहोत. जयदीपजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि धन्यवाद प्रशांत. या 5 राज्यांच्या निकालावरती तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय आहे? म्हणजे बरेच अर्थ काढले जात आहेत. त्या सगळ्यामध्ये भाजपचा हा विजय नेमका कशामुळे असं तुम्हाला वाटतं? धन्यवाद प्रशांत, मला आमंत्रित केल्याबद्दल. मी दोन्ही एक देशाचा नागरिक म्हणून आणि मग पत्रकार म्हणून या निकालाकडे बघतो. दुसरं, मी आत्ताची जी सध्याची देशात परिस्थिती आहे त्याच्यामध्ये 2 भागांमध्ये नेहमी मतदार किंवा इंटेलेक्च्युअल्स, पत्रकार आपल्याला दिसतात. ही बाजू नाही तर ती बाजू. आपलं राजकीय चिंतन किंवा पॉलिटिकल सपोर्ट हा वेगळा जरी ठेवला तरी याला जर आपण एका कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं तर हे निकाल तसे फार आश्चर्यजनक नाही आहेत. बघा, आपण बंगाल पासून सुरू करूया किंवा आसाम पासून सुरू करूया. आसाम आणि बंगाल हा भाजपनी जे गेले 14-15 वर्ष जे ध्रुवीकरणाचं राजकारण ॲग्रेसिव्ह केलेलं आहे, तिथून तो सुरू होतो. दुसरं, या दोन्ही राज्यांमध्ये सबस्टॅन्शियल मुस्लिम पॉप्युलेशन आहे आणि इस्लामोफोबिया ज्याला म्हणतो, अदरिंग, हा भाजपच्या शीर्ष नेत्यांपासून तर गल्लीतल्या नेत्यांपर्यंत त्या एकाच समान भाषेत ते बोलल्या जातात. मग ते ध्रुवीकरण, त्याची भाषा ही वेगवेगळ्या पद्धतीनं भाजप लोकांसमोर घेऊन जातो, अगदी डेली लाईफ पासून तर परसेप्शन क्रिएशन पर्यंत. तर त्यामुळे हे निकाल तसे सरप्राइजिंग नाही आहेत किंवा शॉकिंगही नाही आहेत. ते भाजपच्या सत्ताकांक्षेच्या एकंदरीत देशाला जे त्यांना एकमुष्त वरपासून खालपर्यंत, म्हणजे एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटीची निवडणूक असेल तिथपासून तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत जिथे जिथे निवडणुका होतील तिथे तिथे ते याच ॲग्रेसिव्हली ते निवडणुकांना समोर जातात. आणि हे ॲग्रेशन नरेंद्र मोदीच्या भाजपचं ॲग्रेशन आहे, जे नरेंद्र मोदीच्या पहिलेच्या काळात आपल्याला दिसत नाहीत. ते ॲम्बिशियस होते पण ॲग्रेसिव्ह नव्हते. आता बंगाल हे हॉटली कंटेस्टेड होतं, कारण बंगाल आणि दक्षिणेतली काही राज्य, म्हणजे विशेषतः तामिळनाडूत तर भाजप नाही आहे, पण
बंगालमध्ये भाजपचा इंटरेस्ट मोठा आहे, कारण की तो एंटायर नॉर्थ ईस्टर्न बेल्टला ओडिसापासून तर वरती आसाम आणि पूर्वांचलचे सगळे राज्यांना कनेक्ट करतो. हं, आणि हे लक्षात घेतलं पाहिजे प्रशांत, की भाजप हा नुसताच भारतीय जनता पार्टी हा हे एक पॉलिटिकल फ्रंट आहे, पण त्याच्या मागे जी हं, पॉलिटिकल इकॉनॉमी आहे ती हं, आपण साधारणतः विसरतो. त्याच्यात धंदेवाईक आहेत, कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, काही विशेष जातींचे आणि धर्मांचे बिझनेस इंटरेस्ट त्याच्यात गुंतलेले आहेत. त्याच्यात बंगाल एकमेव राज्य त्यांना अडसर होतं. त्यामुळे पोलरायझेशन म्हणजे ध्रुवीकरण, धार्मिक ध्रुवीकरण, त्याच्यासाठी या सगळ्या राज्यांमध्ये अ, गेली 4 दशकं संघ परिवार काम करतोय या ध्रुवीकरणाच्या माध्यमातून. त्यांना ते हं. काबीज करायचं आहे, कारण तिथे बिझनेस इंटरेस्ट पण पुष्कळ आहेत या भागाचे. त्यामुळे पण आता बंगालमध्ये या वेळेला हं, जी त्यांना एक ज्याला आपण म्हणतो फाउंडेशनल बेस मिळाला, तो ममता दीदींच्या 15 वर्षाचं झालेलं म्हणजे एक अँटी इन्कम्बन्सी होतीच. आणि टू लीव्ह नथिंग टू चान्स त्यांनी हं, सगळी यंत्रणा वापरली, जी त्यांनी देशात महाराष्ट्रात वापरली, हरियाणात वापरली, जी काही थोडी कमी राहिलेली आहे. म्हणजे आपल्याला बंगालमध्ये डिलिशन्स झालेली दिसली. ती विशेष हो, पद्धतीच्या लोकांचीच डिलिशन्स झाली. हो, बव्वंशी तृणमूल काँग्रेसला सपोर्ट करणाऱ्या लोकांची ती डिलिशन्स झाली. आणि या डिलिशन्सच्या माध्यमातून नॅशनल फोकस, नॅशनल इश्यूजचा म्हणजे केंद्र सरकारच्या व्यवहाराचा फोकस सुद्धा अस्पष्ट झाला. तो म्हणजे या बंगालच्या निवडणुकीत एस-आय-आर सोडला तर कोणताच मुद्दा नव्हता हं, 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 नॅशनल पर्स्पेक्टिव्हमध्ये. तर ते हो, जसं भाजपला ती बाब ममता दीदींनाही सपोर्ट करणारीच होती, कारण तिच्याही कामाचा आलेख लोकांसमोर मांडला गेलेला नाही. पण हं, लोक डेली बेसिसवरती तृणमूल काँग्रेसचं जे गव्हर्नन्स आहे ते तर गेल्या 15 हं, वर्षांपासून पाहूनच राहिलं, आणि तिचं गव्हर्नन्स हे काही खूप ऑलवेल होतं असं नव्हतं. गव्हर्नन्स डेफिसिट हं, मोठा होता. तिथे बंगाल हे आर्थिकरित्या कमकुवत झालेलं राज्य आहे. हे हं. सगळे फॅक्टर्स तर होते, आणि त्या बरोबर. फॅक्टर्स सोबत मग ही जी पूर्ण ताकद भाजपनी लावली, हं, साम, दाम, दंड, भेद, भेद खूप केला, पैशाचा वापर खूप केला, इन्स्टिट्यूशन मीडियापासून तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. त्यामुळे मॉरल किंवा अनैतिक मार्ग सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणात म्हणजे डिप्लॉय केले. आणि त्याची हं. परिणिती ही होती, की ममता दीदींना दणका तिथे बसला. पण हे हे जे आपण म्हणजे आपण ज्याला हिंदू कन्सॉलिडेशन म्हणतो निवडणुकीच्या भाषेमध्ये, ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पश्चिम बंगालमध्ये होईल असं वाटलं होतं का? म्हणजे नाही, त्याच्यामध्ये काही फॅक्टर असे पण होते, की म्हणजे एकतर पंतप्रधान मोदी असतील किंवा अमित शहा हे काही बंगाली भाषेमध्ये बोलू शकत नाहीत. त्यांचा प्रचार जो आहे तो तिथे हिंदीमध्येच झाला. हो. बंगाली भाषेमध्ये बंगाली अस्मिता ममता बॅनर्जी त्यांच्याकडे हा मुद्दा होता. पण तरीसुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंदू कॉन्सॉलिडेशन झाल्याचा हा परिणाम आहे का? म्हणजे मगाशी तुम्ही उल्लेख केला आसाम आणि पश्चिम बंगाल दोन्हीही मुस्लिम राज्यामध्ये मुस्लिम पॉप्युलेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे. बंगालमध्ये 27, आसाममध्ये जवळपास 33% आसपास आहे. तर असं असताना मग कुठली रणनीती नेमकी जी आहे ती भाजपला इतकी त्यांच्या मदतीला आली असं वाटतंय? नाही, हिंदू कन्सॉलिडेशन तर म्हणजे थोड्या प्रमाणात झालं, पण तुम्ही ममता हं, दीदींचं टोटल वोट शेअर पाहिलं तर ते 40% अजूनही इंटॅक्ट आहे. म्हणजे हं, त्यांना बऱ्यापैकी हिंदूंचेही वोट्स मिळाले. हं, पण अ, यावेळेला तिथे अँटी इन्कम्बन्सीचे जे वोट्स होते, ते मुस्लिम वोट काही प्रमाणात विखुरल्या गेले. म्हणजे काही लेफ्ट पार्टीजनी घेतले, काही अ, मोठ्या प्रमाणात त्यांचे डिलिशन झाले, काही थोडेसे काँग्रेसचे घेतले. पण ते हं, जरी आपण पकडलं, तरी एक बहुसंख्य जो समाज आणि भाजपचं वोट शेअर हे 38-40% बंगालमध्ये पोहोचून गेलेलं होतं. 21 मध्येही पोहोचलं होतं, आणि 24 मध्येही ते होतं. सीट कन्व्हर्टिबिलिटी हा फॅक्टर होता, कारण की तेवढ्या प्रमाणात त्याचं कन्व्हर्शन सीट्सवरती नव्हतं झालं. त्यांना ती जी 4-5% स्विंग जे अपेक्षित होतं, तेवढंच त्यांनी यावेळेला केलं. तर काही स्विंग तर त्यांना डिलिशन्समुळे मिळाले, आणि 1-2-3% जे त्यांना आणायचे होते, ते मायक्रो मॅनेजमेंट करून आणता येतात निवडणुकीमध्ये. त्यामुळे हं. आता ते हिंदू कन्सॉलिडेशन म्हणावं, की अँटी इन्कम्बन्सीचं कन्सॉलिडेशन म्हणावं, की मायक्रो मॅनेजमेंट करावं, ते आपल्याला अजून फायनल डिटेल्स कॉन्स्टिट्युएन्सी वाईज पाहिले तर आपल्याला ते बरं. कळेल. अजून मी कॉन्स्टिट्युएन्सी वाईज त्याचे पाहिले नाही. पण मोठ्या संख्येने
बंगालनी तो गेल्या एक 8-10 वर्षातला तो जो स्विंग होता, म्हणजे 2011 पर्यंत लेफ्ट हम्म. डॉमिनेटेड तो भाग, हो. 2026 पर्यंत येता येता तो पूर्णपणे राईट स्विंग झाला. बरोबर. ते नुसतंच म्हणजे ध्रुवीकरण तर एक होतं, पण हम्म. त्याच्यासोबत जे टोटल बेंगॉलचं जे मिसमॅनेजमेंट झालेलं आहे, म्हणजे हाय हाय अनएम्प्लॉयमेंट आहे. ग्रामीण बंगालमध्ये जी जमीन कमाल धारणा आहे ती काही डेसिबल, काही गुंठ्यांपर्यंत येऊन गेली. तिथला ग्रामीण बंगालचा माणूस सुद्धा कमालीचा हतबल आहे. आणि शेवटी तुम्हाला पॉलिटिकल इकॉनॉमी आणि इकॉनॉमिक फॅक्टर्स तुम्हाला बघावे लागतात. लोक कुठपर्यंत धीर धरून ठेवतील. यावेळेला बर. त्यांना यावेळेला त्यांना हे दिसलं, तू म्हणाला तसं, की ममता बॅनर्जीची अस्मिता आणि त्यांची पॉप्युलॅरिटी ती तर इंटॅक्ट होती. ते सगळे पोल्स सांगतात आहे. पण अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांनी स्ट्रॅटेजिकली स्वतःला जे डिप्लॉय केलं शेवटच्या 15 दिवस, 20 दिवस ते जे बसून राहिले, त्याच्यानी हम्म. तिथल्या मतदारांना हा कॉन्फिडन्स जरूर दिला, की जो कोणी नेता उद्या मुख्यमंत्री बनेल त्याच्या पाठीमागे केंद्र सरकारचं पूर्ण पाठबळ राहील आणि आर्थिकरित्या जे काही मदत लागते केंद्राची ती मिळेल आणि थोडीशी परिस्थिती सुधारेल. ही भावना बर. तिथल्या लोकांमध्ये कारण मी टेलिग्राफमध्ये अनेक वर्ष होतो, त्यामुळे तिथल्या पत्रकार हम्म. मित्रांचं आणि बंगाल थोडंसं फिरत असल्यामुळे हे लक्षात येतं, की अर्बन आणि रुरल बेंगॉलमध्ये जो कमालीचा आर्थिक संकट आहे, हम्म. त्याच्यातनं त्या स्टेटस कोला मोडून हा एक्सपेरिमेंट, हा बदल केला. याचा बर. फायदा त्यांना होईल का नाही होईल ती नंतरची बाब आहे. म्हणजे आपण मोदी सरकारचं 10-12 वर्षांचं जर विश्लेषण केलं तर बरोबर. देशभरामध्ये जो क्रायसिस आहे त्याच्यापेक्षा हो. वेगळं काय होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत नाही. कारण की त्यांच्याकडे ते आर्थिक विजन सध्याच्या कठीण परिस्थितीत, बरोबर. जागतिक कठीण परिस्थितीत नॅव्हिगेट करायला आहे असं आपल्याला बरोबर. चिन्ह दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारमध्ये वेगळं काही होईल गव्हर्नन्स हे मला वाटत नाही. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट होईल, कारण भाजप इन्फ्रास्ट्रक्चर पण डेव्हलपमेंट हा त्यांचा मॉडेल ओके. आहे. नाही, गेल्या काही निवडणुकांमध्ये आपण अचानकपणे एक पॅटर्न बघतोय. म्हणजे मी इंट्रोडक्शन मध्ये जे म्हटलं, की हो. 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्याला असं वाटलं होतं, की कदाचित मोदी वेव्ह जी आहे ती तिच्या म्हणजे लोएस्ट पॉइंटला आहे. पण त्याच्यानंतर ज्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्या प्रत्येक निवडणुकामध्ये जिथं आपण गृहीत धरत नाहीये अशा राज्यामध्ये सुद्धा त्यांना सत्ता मिळताना आपण बघतोय. आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता बघा, ममता बॅनर्जी स्वतः भवानीपूर मधून पराभूत झालेले आहेत. हो. स्टॅलिन इकडे तामिळनाडूमध्ये पराभूत झालेले आहेत. जरी तिथं भाजप फार प्रभावी नसलं तरी म्हणजे एकूण आपण जर असा विचार केला, महाराष्ट्रामध्ये आपण बघितलेलं होतं की कित्येक दिग्गज नेते जे आहेत ते स्वतः पराभूत झाले. तर हे नेमकं काय आहे, कशामुळं आहे? आणि मगाशी तुम्ही रिसोर्सेसचा उल्लेख केला. भाजपच्याकडे असलेले रिसोर्सेस आणि विरोधकांच्याकडे असलेले रिसोर्सेस याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. अशा वेळी ही लढाई इक्वल कशी होणार? नाही, इक्वल लढाई नाहीच आहे प्रशांत. हम्म. म्हणजे आताचं जे इलेक्टोरल लँडस्केप आहे ते बिलकुल इक्वल नाही आहे, कोणत्याच लेवलला नाही आहे. हम्म. हम्म. तुम्ही डेटा असा दिसतोय आपल्याला, त्याचं म्हणजे तो एक मिराज आहे किंवा एक क्वेश्चन आहे, पण आपल्याला सगळ्यांना मिळून त्याचा शोध घ्यावाच लागेल. तो असा, हम्म. की मायक्रो मॅनेजमेंट करताना मला जे दिसलं महाराष्ट्र, हरियाणा, आपण जर काही निवडक जर कॉन्स्टिट्युन्सीज पाहिल्या ज्यात ममता दिदीची कॉन्स्टिट्युन्सी होती, तर याचा बऱ्याच वर्षांचा अभ्यास भाजपनं केला असावा असं क्लिअरली दिसत आहे. कारण की ओके. हे प्रिसिशन आहे, की किती वोट्स डिलीट केले पाहिजे म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज किंवा पॉसिबिलिटीज ऑफ विक्ट्री वाढतील. बर. स्टॅलिनच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये 1,12,000 वोटर्स डिलिशन झालेले आहेत. तामिळनाडू मधला तो सगळ्यात मोठा डिलिशन आहे आणि ते काही 6-7 हजारांनी की 4 हजारांनी हारलेत. म्हणजे ते जिंकूही शकले असते, पण ती पॉसिबिलिटी त्यांनी वाढवली भाजप. ते डिलिशन्स झाले, त्याला ऑब्जेक्शन्स घेतले का नाही घेतले, ते डिलीट झालेले मतदार कोण होते, त्याच्याबद्दल स्टालिननी किंवा त्यांच्या पक्षांनी फार आवाज उठवलेला दिसला नाही. ती मला वाटतं तिथे चूक झाली. म्हणजे ममता बॅनर्जींच्या बाजूनी तेच वाटलं, की 48,000 मतदार त्यांच्या कॉन्स्टिट्युन्सी हो. मधून डिलीट झाले. 48,000 हा हम्म. खूप मोठा आकडा आहे. बरोबर. 1,12,000 खूप आकडा आहे. त्यामुळे आपल्याला आणि एक हे तिथं दिसत आहे. मताधिक्य जे आहे सुवेंदू अधिकारींचं ते 15,000च्या आसपास आहे. म्हणजे हो, हा पण आपण एक फरक लक्षात घेतला पाहिजे. आहे ना, 48,000 डिलीट झाले आणि 15,000 ते जिंकून आले. हम्म. अ,
तर आपल्याला हे कॉन्स्टिट्युएन्सी वाईज असं दिसत आहे 2024 नंतर की डिलिशन्स, ऍडिशन्स हे याचा पॅटर्न गणित दिसतो. आहे. हां, हां. ते डिलिशन्स आणि ऍडिशन्स जे आहेत ना, ते नेहमी भाजपलाच मदत करतात सगळ्या ठिकाणी. मग ते महाराष्ट्र असो किंवा वेस्ट बेंगॉल असो किंवा हरियाणा असो किंवा तामिळनाडूत तर भाजप नव्हतं. पण या हं. ऍडिशन्स डिलिशन्स पेक्षा तिथलं फॅक्टर वेगळं होतं. पण ज्या राज्यांमध्ये क्रिटिकल तो जो 1-2%चा, कारण काही कॉन्स्टिट्युन्सीज अशा असतात की नेक टू नेक असतं आणि कधी कधी विरोधक तिथे जिंकतात. पण 100% रिझल्ट हा त्या कॉन्स्टिट्युएन्सीज मध्ये भाजपच्या बाजूने लागला. याचा अर्थ त्यांची जी काही स्ट्रॅटेजी होती त्याच्यात इलेक्शन कमिशननी त्यांना भरपूर मदत केल्याचं सकृतदर्शनी दिसत आहे. तर बरं. आपल्याला हे बघावं लागेल की हे ऍडिशन्स आणि डिलिशन्स हे मोमेंटरी आहे की आता हे रेग्युलर फीचर होतात आहे. कारण 2024 ते 2029 अजून काही राज्यांच्या निवडणुका बाकी आहेत. आपल्याला उत्तर प्रदेशमध्ये पण माहिती आहे की खूप हो. मोठ्या प्रमाणावर डिलिशन्स झालेले आहेत. आणि बंगालमध्ये तर जेव्हा SIR संपलं, ते हं. SIR ते वोटिंग पर्यंतच्या 7-8 दिवसामध्ये 7-7.5 लाख नवीन वोटर्स झाले. प्रश्न असा उठतो की 27 लाख मतदार SIR मध्ये जे अडकले होते त्यांना वोट नाही करता आलं. मग नाही हे करता. 7-7.5 लाख नवीन वोटर या 7-8 दिवसांमध्ये जे जुळले, कसे काय त्यांची आले? बरोबर. त्यांची स्क्रुटिनी त्यांची स्क्रुटिनी कशी झाली होणार? नाही. बरोबर. झालीच नाही त्यांची स्क्रुटिनी. आणि हे कोण हं. मतदार होते जे काही विशिष्ट ठिकाणी जाऊन त्यांचं मतदान झालं. हं, तर हं. तू म्हणतो तसा इट रेजेस मेनी क्वेश्चन्स. बट either the political parties themselves investigate and find answers to it, or people like you and I, journalists, try and seriously investigate this matter. म्हणजे आपल्याला हं. नुसतेच प्रश्न विचारून चालणार नाही. आपल्याला याचा छडा लावावा लागेल, वेळ लागेल, पण आपल्याला हे माहिती काढावी लागेल. म्हणजे आता हो. मी नागपूरचं उदाहरण देतो. नागपूरच्या दक्षिण पश्चिम मधून जिथून देवेंद्र फडणवीस निवडून येतात, हं. तिथे लोकसभा निवडणूक 2024 ते विधानसभा निवडणूक या 4-5 महिन्यामध्ये 38,000 वोटर्स ऍड झाले. त्यातल्या अनेक वोटर्सला कोणीच शोधू शकलं नाही. ते कुठून आले, कोण होते, ते कसे जुळले. हं. हं, अ, हं. तर नुसती शंका नाही, त्या शंकेला उभं बळ राहण्यासाठी देणारी काही हे आहेत. बळ हं. देणारी क्रिया आहे. बंगालमध्ये हे खूप मोठ्या प्रमाणात झालं. हं. डिलिशन्स आणि नंतरचे ऍडिशन्स, आणि ते जर मॅनेज केले तर मग एक पद्धतीचं ते सॉफिस्टिकेटेड रिगिंगच म्हणावं लागेल. पण ओके. that that rigging is one part of the entire electoral outcome. ममता दिदींच्या लोकांच्या मंत्र्यांच्या बाजूनी प्रचंड मोठी अँटी इन्कम्बन्सी होती आणि तिथले माझे पत्रकार मित्र ते सांगत होते. अ, फक्त हे अश्युरन्स मतदारांना पाहिजे होतं की पोस्ट पोल यांचं निवडणूक आल्यानंतर आपल्या विरुद्ध जी दादागिरी मारहाण होते ती होणार नाही. कारण हं, बेंगॉलमध्ये हं. 2011 नंतरही कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना मारलं, त्यांचे ऑफिसेस जाळले. तो व्हायलंट पॉलिटिकल हिस्ट्री तिथली राहिलेली आहे दर इलेक्शन ट्रान्झिशन मध्ये. आणि ती बरोबर. याही वेळेला होईल प्रशांत. आता हो. जेमतेम आता सुरुवात सुद्धा आहे, आपण बघतो म्हणजे बातम्या तशाच पद्धतीच्या येतायत. सुरूच आहे. खूप आणि मोठ्या ते प्रमाणात. चालेल, काही काळात चालेल ते. बरोबर. त्याला पण आता हा माणसाची स्क्रीनवरती जो मॅप दिसतोय म्हणजे एकतर ईस्ट इंडिया म्हणजे पूर्व भारतावरती पूर्ण पकड. बिहारमध्ये आता भाजपचा मुख्यमंत्री पहिल्यांदाच बनतो आहे. ओडिशा सारखं राज्य ते भाजपनं काबीज केलेलं आहे. आता पश्चिम बंगाल. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती म्हणजे भाजपला आता रोखणार नेमकं कोण हा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि कसं याचं उत्तर तुम्हाला काय दिसतंय नेमकं? नाही, हे बघा प्रशांत, हा 2014 पासून भारतामधला जो पॉलिटिकल ट्रान्झिशन आहे, हं. साधारणतः काँग्रेसचं सेक्युलर डिक्लाइन, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 1996 नंतर, म्हणजे नरसिंहराव सरकार गेल्यानंतर एक मोठा संक्रमण काळ आपल्याला दिसतो. तो म्हणजे सेक्युलर डिक्लाइन ऑफ द काँग्रेस सिस्टम, नॉट जस्ट द पार्टी, पण काँग्रेस सिस्टम, ज्याला रजनी कोठारी काँग्रेस सिस्टम म्हणतात. म्हणजे हं. काँग्रेस पार्टी, त्याची आयडियोलॉजी, त्या आयडियोलॉजीमध्ये त्या विचारधारेला किंवा त्या स्पेसिफिक फ्रेमवर्कमध्ये स्वतःला स्वतःला एकनिष्ठ समजणारे, मग त्याच्यात अकॅडमिशियन्स आले, लॉयर्स आले. ती व्यवस्था तुटून
भाजपचं हिंदुत्व आणि त्याचं इकोसिस्टम हळूहळू देशात प्रस्थापित झालंय. मला असं वाटतं की ते अनेक राज्यांमध्ये राहिलं होतं, पण नॅशनल कॉन्टेक्स्ट तोच आहे. तर ते हं. फक्त आता त्या त्या राज्यांमध्ये फेडरल सिस्टममध्ये ते ते परावर्तित होईल. आता रिजनल पक्षांची स्थिती अशी आहे की रिजनल पक्ष खिळखिळे झाले. रिजनल पक्ष वाढले काँग्रेसला तोडून. ममता दीदी काँग्रेसचा स्प्लिंटर, राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचा स्प्लिंटर हो. होती. बरोबर. केरळमध्ये काँग्रेस 2-3दा फुटली. तर हा जो फुटाफुटीचा जो 1967 नंतर जे काँग्रेस फुटत आली, त्याच्यात काँग्रेस वीक झाली, पण तिचा वोट शेअर अजूनही ती भलेही सत्तेत नसली किंवा काहीतरी तिला सबस्टॅन्शियल वोट्स स्वतःच्या भरोशावर मिळतात. रिजनल पार्टीज हे त्या त्या इंडिव्हिज्युअल कॅरिस्मावरती आतापर्यंत उभे राहिले. हं. स्टालिनची पार्टी त्याला अपवाद आहे, कारण स्टालिनच्या पार्टीला एक मोठा आयडिओलॉजिकल बेस आहे. पण ममता बॅनर्जीची पार्टी ती स्वतःला काँग्रेसी समजली तरी तिची आयडिओलॉजिकल पोझिशन, तिची इकॉनॉमिक पोझिशन आपल्याला माहिती नाही. ती कुठल्या इकॉनॉमीचा पुरस्कार करते. कारण त्या 2002 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकार बरोबर, म्हणजे राईट विंग सरकार बरोबर सुद्धा होत्या हो, हो. आणि नंतर मग युपीए बरोबर सुद्धा होत्या. बरोबर. नवीन पटनायक सोशलिस्ट होते, पण तुम्ही ओडिसाचं त्यांचं पॉलिटिकल इकॉनॉमी पाहिली तर ती एक्स्ट्रॅक्टिव्ह इकॉनॉमिक्स होती. एक्स्ट्रॅक्शनच करत होते नॅचरल रिसोर्सेस. तर त्याच्या पलीकडे त्यांनी काही केलं नाही. समाजवादी, तर ह्या ज्या सगळ्या रिजनल पार्टीज आहेत किंवा समाजवादी पक्ष किंवा डावे पक्ष, हे भारताच्या 1991 नंतर झालेली जी स्थित्यंतर आहे, म्हणजे पहिले लिबरलायझेशन, मग ग्लोबलायझेशन, इकॉनॉमीचं स्ट्रक्चरल चेंजेस, याला लक्षात न घेता, त्याच्याशिवाय भारतात आता 60% तरुण आहेत 35च्या खालचे, त्यांना स्टेटस को नको आहे. ते रील हं. आणि मोबाईल बदलतात तशी त्यांची ट्रान्झॅक्शनल त्यांचं मेक आहे. तर ते हं. हा नाही आवडलं तर ते झटपट त्यांना पाहिजे. या सगळ्या स्थित्यंतरामध्ये प्रशांत, ही जी रिजनल पार्टीज होत्या, ओके. यांना वाटलं की पॉलिटिकल मॅनेजमेंट करता येईल आपल्याला, म्हणजे निवडणुकीचं हं. मॅनेजमेंट करता येईल. पण इकडे खालती लोकांशी संवादाची भाषा बदललेली आहे. रोजच्या राजकीय काय म्हणतात त्याला, कामाचं स्वरूप बदललेलं आहे. तर आणि तिसरं, ह्या सगळ्या काँग्रेस सकट ही सगळी रिजनल पार्टीज ही सध्याच्या मेनस्ट्रीम मीडियाला आणि जे इन्फ्लुएन्सर क्लास बीजेपीनी तयार केलेला आहे ते परसेप्शन धरून ठेवायला, त्याच्यात हे कुठेच उभे राहत नाही किंवा हं. त्या त्या कंडिशन्सला विच्छेद देण्यासाठी त्यांच्याकडे स्ट्रॅटेजी पण दिसत नाही, की बाबा मेनस्ट्रीम मीडिया आपल्याकडे नाही, त्याला शिव मारून चालणार नाही, तो काही आपल्या बाजूने होणार नाही. मग आपलं बरोबर. मेसेजिंग कसं घेऊन जायचं? आणि हं, ही हं, सगळी पक्ष, राजकीय पक्ष सगळी काँग्रेस धरून, हं. ही जवळजवळ 40 वर्ष रस्त्यावरच नाही आहेत कुठल्याही मुद्द्याला धरून. बरोबर. विरोधात कसं वागायचं हेच त्यांना माहिती नाहीये. मग जर त्यामुळे मग जर हं. या ट्रान्झॅक्शनल सेन्समध्ये जर मला भाजप बरोबर जुळून एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळत असेल, मला जर एखाद्या ठिकाणी पद मिळत असेल किंवा माझं बरं जर होत असेल, तर मी का शिफ्ट होणार नाही? मी मागे हं, म्हटलं हं, तसं, हं. की आपण खूप अनआयडिओलॉजिकल समाजाकडे झालेला आहे. ट्रान्झॅक्शनल सोसायटी म्हणतात त्याला. ती लिबरल आणि इकॉनॉमिक सेन्समध्ये लिबरलायझेशन नंतर आणि प्रायव्हेटायझेशन नंतर होणारी कॅपिटलिस्ट सिस्टममध्ये ट्रान्झॅक्शनॅलिटीच येते. ती हं. ट्रान्झॅक्शनॅलिटी, मी संविधानाच्या बाजूनी आहे आणि मला संविधान वाचवायचं आहे, हा काही कार्यक्रम होऊ शकत नाही. म्हणजे 2024ला त्या फिअरमुळे काही ठिकाणी विरोधकांना सीट्स मिळाल्या. बरोबर. पण लोक हा विचार करतात की संविधान वाचवायचं म्हणजे नेमकं मला काय करायचं आहे, मी मी काय केलं पाहिजे. तर हं. तिची तिची नैतिक संवैधानिक फ्रेम आणि त्याच्यातनं निर्माण होणारा एक राजकीय कार्यक्रम हा हं, ना हं. रिजनल पक्षांना देता आला. आणि आंतरविरोध बघणं, प्रशांत, आंतरविरोध तुला मला कळतो तसं सामान्य लोकांनाही कळतो. आपण इंडिया ब्लॉकचे आहोत म्हणून काँग्रेस आणि ममता किंवा हे एकत्रित येणार नॅशनल इलेक्शन मध्ये आणि मग खालच्या लेवलला भांडणार. तर जो हो. मतदार आहे त्यांनी निर्णय कसा घ्यायचा? तर हे जे हं. आंतरविरोध या सगळ्या विरोधी पक्षांमधले जे आहे, हे डिसायसिव्हली सेटल होताना लोकांना दिसत नाहीये. त्याच्यामुळे लोक मग अशा स्थितीमध्ये पर्याय निवडताना विचार करतात, जे चाललंय ते बरं चाललंय. किमान पैसे तर मिळतात आहे, ₹1500, ₹1000, ₹2000. शिवाय हं, हं. अधेमध्ये माझी धार्मिक एखादी फेरी राम हं. मंदिराला जाऊन मला बसेसनी पाठवून येता येतं. तर हा हो. सगळा, आता याला शेवटचा जो पॉइंट आहे, वेअर यू आस्क्ड मी, की आता हे सगळं हू इज गोइंग टू हो. काउंटर दिस?
माझा वैयक्तिक समज असा आहे की सध्याच्या परिस्थितीमध्ये भारतासमोर विकल्प जर द्यायचा असेल तर तो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला द्यावा लागेल. त्याची दोन कारणं आहे. त्याची कारण असं आहे की त्यांना आयडिओलॉजिकल बेसिस आहे. दुसरं त्यांना गव्हर्नन्सचा हिस्ट्री आहे. त्यांचा प्रॉब्लेम असा दिसतोय की या नव्या बदललेल्या वातावरणामध्ये नवीन चेहरे आणायचे आहेत, नवे एक्सपेरिमेंट्स करायचे आहेत. त्याचं धाडस महाराष्ट्रासकट वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्यांच्याकडे होताना दिसत नाही. पक्ष बांधणी करणारा नेताच नाहीये. टेलिव्हिजनमध्ये इन्फ्लुएन्सरच्या समोर किंवा स्वतःचे रील्स बनवून लोकांची मतं परिवर्तन नाही करतायत. त्याच्यासाठी जे त्यांना म्हणजे आजच मी सकाळी हा विचार करत होतो की 1918ला जी काँग्रेसची स्थिती होती, काहीच नव्हतं काँग्रेसकडे. मग गांधी नावाचा माणूस येतो. तर गांधींनी 1900 म्हणजे इफ यू रीड गांधी तर 1918 ते 1937 उजाडावं लागलं त्यांना. 17 वर्ष 18 वर्ष पक्ष बांधणी, काँग्रेसची बांधणी, विचार पोहोचवणे, सातत्याने कार्यक्रम देणे आणि ते डेमॉन्स्ट्रेट करून आपण हे करू शकतो हे लोकांना सुचवणे. आणि हे सगळं करत असताना नैतिकता न सोडणे हे डिफिकल्ट बाब होती. आता गांधी तर नाही आहेत, पण त्या लेवलला पॉलिटिकल लीडरशिप काँग्रेसची शीर्षस्थ आणि खालपर्यंतची जी लोक आहेत ती नव्या पद्धतीचा संवाद, नवे कार्यक्रम हे केव्हा आणि कशी घेईल हे सांगता येत नाही. पण आता बेचिराग झालेल्या या विरोधी पक्षांच्या याच्यामध्ये काँग्रेसला संधी आहे. काँग्रेस जर मॅग्नेट राहिला तर मग लहान पक्ष जुळतील. उलट होत आहे सध्या. त्या राज्यांमध्ये लहान पक्ष मोठी आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसला फरफटत जावं लागतं. पण बीजेपीला नॅशनल काउंटर हा सेंटर मधनच येईल आणि मग त्याला खालतून उठाव येईल. म्हणजे एक विरोधाभास वाटेल, पण कार्यक्रम लोकलाइज लागतील, पण ते एका नॅशनल प्रोग्रामिंगचा किंवा नॅशनल बांधले गेलेले असतील ते असलेले पाहिजे. तेव्हा मग हे लहान लहान पक्ष त्याच्यात तरतील. अदरवाईज आपण आम आदमी पार्टीचं काय झालंय ते पाहतोय, रिजनल पार्टीचं काय झालं पाहतोय. मला वैयक्तिकरित्या वाटतं की ममता बॅनर्जीचं काही वेगळं होणार नाही. काही काळानंतर तिला त्यांच्या पक्षातले अनेक लोक सोडून जातील आणि ते सोडून गेले तर मला आश्चर्य वाटणार नाही. कारण शेवटी त्या ट्रान्झॅक्शनल पॉलिटिकल कॉम्पिटिशन मध्ये मी स्वतःची बाजू आणि स्वतःचा इंटरेस्ट कसा राखू प्रशांत हेच लोक त्यांचा विचार करतील ना. नाही, आणि भाजपचा तो इतिहास पण आहे की एखाद्या राज्यामध्ये एकदा शिरकाव केल्यानंतर ते त्या राज्यावरची पकड मजबूत करतात. म्हणजे मजबूत करतात. हा, म्हणजे काँग्रेस जितकं मित्र पक्षांच्या बाबतीत थोडस उदार वगैरे वागू शकतं ते भाजप नाही. आणि त्यातही ही वाजपेयी आणि अडवाणींची भाजप नाही, आता ही मोदी आणि शहांची भाजप आहे. त्यामुळं तो फरक जो आहे तो नक्कीच जाणवणार. चर्चेच्या थोडस शेवटाला या सगळ्या निवडणुकांमध्ये म्हणजे असं होत होतं की अँटी इन्कम्बन्सी म्हटलं की त्याचा फटका भाजपच्या सरकारांना मात्र बसताना दिसत नाहीये. म्हणजे गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, इतर अनेक राज्यामध्ये भाजपची सरकार एका पाठोपाठ एक रिपीट होताना दिसतात आपल्याला. आणि इथं ममता बॅनर्जी म्हणजे ठीक आहे की चौथ्यांदा निवडणूक लढताना तुम्हाला ती अवघड आहे, तुम्हाला ती तुमची विश्वासार्हता, लोकप्रियता टिकवणं अवघड आहे. पण जे भाजपला जमतं आणि ते त्यांच्या बाबतीत फार सहज शक्य वाटतं ते विरोधकांच्या बाबतीत आपल्याला का नाही दिसत आहे? कारण त्याचं उत्तर त्याच्यातच आहे की जेव्हा त्या राज्यांमध्ये विरोधी पक्षांची स्थिती आपण जर पाहिली आणि त्यांचा राजकारणाची स्टाईल जर पाहिली तर अँटी इन्कम्बन्सी डज नॉट ऑटोमॅटिकली ट्रान्सलेट इनटू अ शिफ्ट ऑफ वोट्स. ती अँटी इन्कम्बन्सी कॅप्चर करून, परसेप्शन क्रिएट करून, कॉन्फिडन्स देऊन ती आपल्याकडे ओढावी लागते. भाजपच्या सध्याच्या त्या मशिनरीला ते जमतं, त्यांच्याकडे आता व्याप आहे. पण भाजपला हे अनेक वर्ष जमलं नाही. पहिले सुद्धा जेव्हा काँग्रेस डॉमिनंट फोर्स होता त्यावेळेला त्यांनी इथपर्यंत नाही केलं. लोक सोडून जायची, पण इतका एनमास ट्रान्सफर होत नसे. पण आता आपण उत्तर प्रदेशचं उदाहरण घेऊ. उत्तर प्रदेशमध्ये पण अँटी इन्कम्बन्सी असणार. योगी सरकारला आता 10 वर्ष पूर्ण होत आली. पण ती कॅप्चर करायला खालपासून लोकांचं संघटन बांधून, लोकांना मोबिलाइज करून, त्यांना कॉन्फिडन्स देऊन की आम्ही जर आलो तर तुमचं लाईफ अशा पद्धतीनं बदलेल आणि हे करण्याची आमची तयारी आहे, हे डेमॉन्स्ट्रेट नाही का. 2 प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या, 4
ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, मोठ्या कार्यक्रमांना गेले, त्याच्यानी अनफॉर्च्युनेटली अँटी इन्कम्बन्सी प्रशांत ट्रान्सलेट होत नाही. भाजपला अँटी इन्कम्बन्सी ट्रान्सलेट करायसाठी जे जे करावं लागतं, मी मग म्हटलं तसं साम दाम दंड भेद, म्हणजे ते पैसे देत असताना लोकांना खालती मोबिलायझेशन करणं किंवा त्यांचे नियमित कार्यक्रम करणं, मीडियाला धरून एक परसेप्शन तयार करणं, ते थांबवत नाही. तो जो भडीमार ते करू शकतात, तो भडीमार, त्या पद्धतीची व्यूहरचना लहान लहान पक्ष आणि काँग्रेस सारखे पक्ष सुद्धा करू शकत नाहीये. समजा तुमची स्ट्रेंथ विधानसभेमध्ये किंवा लोकसभेमध्ये नसेल तर तुमच्याकडे पर्याय रस्त्याचा आहे. तुम्हाला आंदोलन, आणि आपल्याला काय दिसतं, जनआंदोलनांमध्ये याच केंद्र सरकारला झुकावं लागलं अनेकदा, गेल्या 2-3दा. याचा अर्थ यू कॅन डिफीट देम प्रोव्हाइडेड ती जी लागणारी व्यूहरचना आहे, ती व्यूहरचना तुमच्या मर्यादेमध्ये तुम्हाला ती अचीव करता आली पाहिजे. सध्या काउंटर करण्यासाठी नॅशनल प्रोग्राम आणि नॅशनल इकॉनॉमिक विजन नव्या पद्धतीचं, तरुणांना वेगळं, आणि भाजप जशी रिजन वाईज मेसेजिंग करते, म्हणजे आता बंगालच्या निवडणुकीमध्ये त्यांनी मायक्रो रिजनचे प्लॅन्स बनवले, तशा पद्धतीचं मेसेजिंग केलं. जिथे मुस्लिम बहुल भाग आहे तिथे वेगळं मेसेजिंग, जिथे हिंदू बहुल भाग आहे तिथे वेगळं मेसेजिंग, कलकत्त्याच्या नॉर्थला वेगळं मेसेजिंग. तर हे जे मेसेजिंग ते जे करतात, त्याला लागणारी जी व्यूहरचना असते, ती भाषा जी असते, ती ते करतात. आता विरोधकांमध्ये हे सगळं जुळून आणण्यासाठी त्यांच्या आंतरविरोधामध्ये ते कसं करतील, तोच अँझायटीचा सगळ्यांना भाग आहे की हे केव्हा करतील. पण तो ऑपोजिशनची स्पेस मोकळी आहे आणि ती पहिल्यांदा काँग्रेसला ऑक्युपाय करण्याचं मोठा काय म्हणतात, मोठा चान्स आहे. पहिल्यांदा तर त्यांना नॅशनल ऑपोजिशनची स्पेस ऑक्युपाय करावी लागेल आणि मग लोकांना जाऊन सांगावं लागेल की हे जे काही चाललंय ते योग्य चाललेलं नाही आहे, परत गाडी रुळावर आणायची आहे आणि आमची गाडी रुळावर येणार असेल तर आम्ही हे करू. तर हे जे त्यांना सांगायचं आहे, ती स्पेस अवेलेबल आहे. ते करू शकतील का नाही करू शकतील, दॅट ओनली द टाइम विल टेल. आणि ही ऑपोजिशनची स्पेस जी काँग्रेसला सुदैवाने मिळतीये, ती भाजपच्या कृपेने मिळतीये. म्हणजे भाजप प्रादेशिक पक्षांना अनेक ठिकाणी संपवत चाललेला आहे. आता प्रश्न हा आहे की काँग्रेस त्याचा कशा पद्धतीने फायदा करते. आणि काही म्हणजे भाजपनं जमीन मोकळी करून दिली, प्रादेशिक पक्ष संपले म्हणून लोक पर्याय नसल्यामुळेच स्वीकारतील आपल्याला, या भ्रमामध्ये राहून काही चालणार नाहीये. सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर चर्चेबद्दल. 5 राज्यांच्या या निकालाच्या पार्श्वभूमीवरती जे प्रश्न आपल्या सगळ्यांना या भाजपच्या विजयाबद्दलचे पडलेले आहेत, त्या सगळ्याची उत्तरं जाणून घेण्याचा हा प्रयत्न होता. तुम्हाला ही मुलाखत, चर्चा कशी वाटली, तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.